असं वाटतं तो विषय आणि हा विषय येऊन गेले वगैरे व्यक्तिगत कोणी कोणाच्या घरी जाऊ शकतं, त्याच्याविषयी मी बोलणार नाही. परंतु आता तुम्ही सांगा ना की 8 लाख महिलांचं लाडकी बहीणचे पैसे कमी झाले, मग त्या डिपार्टमेंटला नंबर कसा येऊ शकतो? कोणते लोक खुश आहे जरा विचारा. हे पहा, मी कालच हे सगळं आल्यानंतर मुद्दाम त्या खात्याच्या मंत्र्यांचं वाचलं. डिसेंबर महिन्यात याच खात्याच्या मंत्री आदितीताई तटकरे यांनी सांगितलं होतं की मार्च महिन्यात आम्ही 2100 रुपये देऊ. डिसेंबरचं वक्तव्य आहे आदिती तटकरे यांचं की मार्च महिन्यामध्ये आम्ही लाडक्या बहिणीचे 2100 रुपये देऊ. उलट यांनी पंतप्रधान सन्मान योजनेत असणाऱ्या महिला ज्या आहेत यांचे 1000 रुपये कमी केलेले आहे. म्हणजे यांचं नाव पंतप्रधानमध्ये आहे, परंतु यांना लाडकी बहिणीचा लाभ मिळत होता, त्यातून 1000 रुपये मायनस केलेले आहे. तुम्ही सांगितलं की कुठच्या तरी विषयाला लपवण्यासाठी हे जे पूर्ण ते दिले गेले किंवा विषय आला गेला, काय विषय असेल किंवा काय लपवते सरकार? मी सांगितलं ना, आर्थिक स्थिती कॉन्ट्रॅक्टर्सचं किती देणे पाहिलं तुम्ही. आज जे काही मागच्या काळात कॉन्ट्रॅक्टर्सचे बिल्स आले मार्च नंतर, समजा एखाद्याचे 1 कोटी बाकी असेल तर त्याला बिल किती आलं माहिती आहे? 1.5 लाख 2 लाख रुपये. आता तो पुढचं काम कसं करणार? मी कॉन्ट्रॅक्टरांची बाजू घेत नाही. काही कॉन्ट्रॅक्ट तर मागच्या काळात मंजूर झालेले थांबवलेले, त्याच्यात अजून नंतर येऊ आपण त्याच्यावर. जे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना झालेले टेंडर्स कॉन्ट्रॅक्ट्स मोठ्या प्रमाणावर थांबवलेले, आता थांबवल्याचे कारण स्पष्ट झाले पाहिजे की त्यावेळेस चुकीचे झाले होते म्हणून तुम्ही थांबवले असेल तर तसं स्पष्ट झालं पाहिजे. परंतु राज्य आर्थिक स्थितीत आत्ताच्या घडीला योग्य वळणावर नाही. आताच्या घडीला कोणत्याही प्रकारे वेगवेगळे प्रकल्प सरकार करू शकत नाही. आणि हे सगळं असल्यामुळं मला असं वाटतं जनतेचं लक्ष विचलित करणं, चर्चा याच्यावर करणं. मग लोक म्हणतात बाबा याला इतके टक्के त्याला, त्याच्यातच 8 दिवस लोक घालवतात. लोकांना काय आपल्या बोगस पीक विमाची घोटाळ्याची चौकशी सुरू आहे. मात्र बोगस पीक विमा घोटाळ्याची चौकशी सुरू आहे. या चौकशी दरम्यान लातूरमध्ये 3000 पेक्षा जास्त बोगस अर्ज आहेत ते रद्द करण्यात आलेले आहेत.